दादा असताना विलिनीकरण होणार होतं. दादा असताना विलिनीकरण झालं असतं तर मी तुम्हाला आता आत्मविश्वासाने सांगतो 2029चे या राज्याचे मुख्यमंत्री हे दादा 100% त्या ठिकाणी झाले असते. आणि मग आता दादा आज नसल्यामुळे दादांची इच्छा ती होती आणि दादाच आज नसतील, दादा खऱ्या अर्थाने पुढाकार घेणारी व्यक्ती त्या परिवारातून होती नाही त्या पक्षातून होती, दादाच नसतील तर आज विलिनीकरणाचा प्रश्न हा उद्भवत नाही आणि निर्माण सुद्धा होत नाही. आम्ही प्रचाराला, आज अनेक लोकांचं म्हणणं आहे तुम्ही प्रचाराला का फिरताय? अरे आमची काहीतरी जबाबदारी दादांच्या प्रती. आज दादा नाहीत आपल्यात, त्यांचा ऍक्सिडेंट कसा झाला, काय झालं हे तर आम्ही शोधतो. जे पण दादा नसताना दादांकडे बघून पोट निवडणुकीमध्ये लोकांनी निर्णय घेतला असला भावनिक दृष्टिकोनातून तिथं प्रचाराला येणं हे आम्हाला योग्य वाटलं. त्यामुळे व्यक्तीच्या प्रचाराला आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहे. त्याचा अर्थ विलिनीकरण हे काही चर्चेत आहे नाही तर होणार असा त्याचा अर्थ निघत नाही. हे पूर्णपणे आमच्या सगळ्यांचा भावनिक निर्णय होता. पवार साहेबांनी जर तुम्हाला दबाव टाकला किंवा तुम्हाला जर संधी दिली बारामती विधानसभेत तुम्ही लढाल का? कुणी? पवार साहेबांची जर इच्छा असेल की रोहित पवारांनी बारामतीतून लढावी 2029 तर तुम्ही लढाल? आता जेव्हा विधानसभेचं गेलं इलेक्शन होतं, परिवारातल्या अनेक लोकांची अशी सुद्धा इच्छा होती जे लोकसभेला झालं ते विधानसभेला होऊ नये. पण ठीक आहे, निवडणूक झाली तर पवार विरुद्ध पवार विधानसभेमध्ये त्या ठिकाणी झालेलं आपण सर्वांनी बघितलं. त्यामुळे पुढे जाऊन पवार साहेबांची भूमिका अशीच असू शकते की ठीक आहे पवार विरुद्ध पवार व्हायला नको पाहिजे, पण शेवटी हा राजकारणाचा भाग आहे. उद्या जाऊन काय होईल हे आज तरी त्या ठिकाणी आपल्याला सांगता. अजित पवारांची इच्छा होती की विलिनीकरण व्हावं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं. मग तुम्ही सत्तेत जाणार होता का अजित पवार बाहेर निघणार होते सत्तेत? तुम्ही दादांची भाषणं जर बघितली, तुम्ही जिल्हा परिषदची भाषणं बघा, नगर परिषदेची भाषणं बघा, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेची भाषणं बघा, त्यांनी कोणाच्या विरोधात भाषणं केली? भाजपच्या विरोधात भाषणं केलेली. भावनिक दृष्टिकोनातून दादांना जे एकत्रित यायचं होतं आणि कुठेतरी दादांची इच्छा होती की जो विचार अनेक वर्ष आपण जपला त्या विचाराला धरून आपल्या पक्षाची ताकद आपण इतकी वाढवायची की उद्या जाऊन आपण या महाराष्ट्राला अजून चांगल्या पद्धतीने सेवा मिळावी. आणि त्यांनी कधी बोलून दाखवलं नाही, पण नक्कीच आम्हाला असं वाटत होतं 29ला एवढी ताकद वाढवायची, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनायचे. म्हणजे अजित पवार सत्तेतून बाहेर पडणार होते. दादांमध्ये काय चर्चा झाली? म्हणजे आम्ही सत्तेत जाणार होतो का बाहेर येणार होतो? दादा रस्त्यावर येऊन लढणार होते, ही आमच्यातली चर्चा आहे. ती आज इथं बोलून त्याचा काही फायदा नाही. पण फक्त तुम्हाला एक अंदाज देण्यासाठी गेले दादा जाण्याच्या आधीच्या 4 महिन्यामध्ये दादा कोणाच्या विरोधात बोलत होते हे तुम्ही त्या ठिकाणी बघितलं पाहिजे.